नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर तुमचं स्वागत करतो बायक्यूर या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर डिस्कस करतोय. लाईन टू लाईन डिस्कशनचा आज आहे 4th व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर प्लेलिस्ट मधून जाऊन बाकीचे चॅप्टर आणि या चॅप्टर मधलेही व्हिडिओ तुम्ही ऍक्सेस करू शकता, बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फ्री नोटसाठी जर तुम्ही अजूनही आपलं बायो किरण हे ॲप जर प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेलं नसेल, तर आजच ते डाउनलोड करा आणि फ्री स्टडी सेक्शनमध्ये जाऊन तिथे तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ॲपची लिंक आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या सेशनला. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज अशी द्यायची आहे, की 1 डिसेंबर पासून तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे. त्यामुळे त्या सरप्राईजसाठी तयार राहा. जे 12वीचे स्टुडंट आहेत, तर त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी तयार राहा. चला स्टार्ट करूया आजच्या या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ग्रोथ मॉडेल बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये. आता ग्रोथ मॉडेल काय? पण लास्ट लेक्चरला आपण ग्रोथ कशी होते, बर्थ रेट काय आहे, सेक्स रेशो काय आहे, डेथ रेट काय आहे, इमिग्रेशन हे डिटेलमध्ये डिस्कस केलं. आजच्या लेक्चरला आपल्याला डिटेलमध्ये बघायचं ते म्हणजे ग्रोथ मॉडेल. सो डज द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन विथ टाइम शो एनी स्पेसिफिक अँड प्रेडिक्टेबल पॅटर्न? प्रत्येक ग्रोथमध्ये, पॉप्युलेशनच्या ग्रोथमध्ये एक असा एक प्रेडिक्टेबल पॅटर्न असतो, स्पेसिफिक ग्रोथ असते. सो वी हॅव बीन कन्सर्न अबाउट unbridled human population growth and problem created by in the it in our country, and it is therefore natural for us to be curious about other animal population in the nature behave the same way or show some restraint on growth. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं इथे, तर जे काही ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथचा जो प्रॉब्लेम तयार झालाय आपल्या कंट्रीमध्ये, अगोदर 2 नंबरला होता, मात्र आता 1 नंबरला इंडिया आलेला आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नसली तरी सुद्धा आपण समजू शकतो की इंडिया जो आहे तर तो आता 1 नंबरची लार्ज पॉप्युलेशन असलेली कंट्री म्हणून पूर्ण वर्ल्ड मध्ये इंडिया फेमस आहे. मग एवढे सगळे जर लोकसंख्या असेल तर रिसोर्सेस वरती पण त्याचा प्रॉब्लेम येतो आणि म्हणून लोकसंख्या वाढ हा एक सिरियस प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. मग त्यातला ग्रोथ पॅटर्न कसा आहे बघा, तर त्यात आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ओके, बघा, फर्स्ट आहे, दॅट इज द फर्स्ट टाइप, दॅट इज द एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय, तर झपाट्याने वाढवणं. सुरुवातीला थोडी आहे, नंतर खूप फास्ट वाढवणं. सो रिसोर्सेस लाईक फूड, स्पेस आर इसेन्शियल फॉर एनी ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन. एखादी जर पॉप्युलेशनचं ग्रोथ करायचं असेल तर काय गरजेचं असतं, तर रिसोर्सेस, म्हणजे फूड पाहिजे, स्पेस पाहिजे, राहण्यासाठी शेल्टर पाहिजे. मग ही जर सगळी रिक्वायरमेंट जर असेल, सो आयडियली वेन रिसोर्सेस इन दी हॅबिटॅट आर अनलिमिटेड, आणि ज्या हॅबिटॅटमध्ये रिसोर्सेस अनलिमिटेड असतात, म्हणजे जिथे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे रिसोर्सेसचा, सो इच स्पेसिफिक हॅज द ॲबिलिटी टू फुल्ली रिअलाइज इट्स इनेट पोटेन्शियल टू ग्रो इन नंबर. आणि त्यांचा तिथे काय होतं, तर जेवढ्या काही व्हरायटीज आहेत, जेवढ्या काही स्पेसिस आहेत, तर त्या फुल्ली काय होतं, तर त्यांचा नंबर वाढवतात, फुल्ली इनेट पोटेन्शियल त्यांचं दाखवतात. सो ग्रोज इन द एक्सपोनेन्शियल और जिओमेट्रिक प्रपोर्शन. काय होतं बघा, सो सुरुवातीला या चार्ट मध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला यांचं जे काही अमाऊंट आहे तर ते स्लो स्लो वाढेल आणि नंतर खूप फास्टली यांची ग्रोथ होईल. सो जेव्हा असा असतो, तर इथे जी फेज असते तर याला म्हटलं जातं लॅग फेज. ओके, या फेजला म्हटलं तर लॅग फेज. आणि हे जे वरती वाढत चाललेलं आहे, फास्टली जी ग्रोथ आहे, तर याला म्हटलं तर लॉग फेज, किंवा याच फेजला म्हटलं जातं एक्सपोनेन्शियल फेज. ओके, एक्सपोनेन्शियल फेज. आणि याच टाईपला म्हटलं जातं एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व. ओके, जिथे लॅग फेज आणि एक्सपोनेन्शियल फेज किंवा लॉग फेज अशा दोनच फेज असतात, तर त्याला म्हटलं जातं एक्सपोनेन्शियल फेज. यालाच जे शेप कर्व पण म्हटलं जातं. ओके, जे शेप कर्व लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला, किंवा चार्ट ओळखायला विचारते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलंय बघा, सो एव्हरी स्पॅसीज
इज कॅपेबल टू ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्सेस कंडिशन. स्पेसिस मध्ये ही ॲबिलिटी असते. जर त्यांना अनलिमिटेड रिसोर्सेस मिळाले तर ते एक्सपोनेन्शियली ग्रो करू शकतात अँड रीच एनॉर्मस पॉप्युलेशन डेन्सिटीज इन अ शॉर्ट टाइम. आणि त्याचं पॉप्युलेशन जे आहे तर ते कमी कालावधीमध्ये खूप जास्त वाढू शकतं. सो डार्विन शोज हाऊ इवन अ स्लो ग्रोईंग ॲनिमल लाईक एलिफंट विल रीच इनॉर्मस नंबर. आता स्लो ग्रोईंग ॲनिमल जसं की इलेफंट आहे, तर ते सुद्धा त्यांचा नंबर वाढवू शकतात. कधी? सो प्रोव्हाइड फूड अँड स्पेस रिमेन अनलिमिटेड. जेव्हा फूड आणि स्पेस अनलिमिटेड अमाउंट मध्ये असेल, तेव्हा स्लो ग्रोईंग ॲनिमलचा नंबर सुद्धा वाढेल. सो बट रिसोर्सेस लाईक फूड, स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. नेचरमध्ये फूड आणि स्पेस अनलिमिटेड नाहीये. So they may be in the beginning, but as the population density increase, so does the competition for those resources, resulting the slowdown in the rate at which the original population was growing. सो काय होतं सुरुवातीला तर रिसोर्सेस भरपूर असतात, फूड असतं, शेल्टर असतं, पण जसं जसं पॉप्युलेशन वाढत जातं तसं तसं त्या रिसोर्सेस वरती मात्र ताण पडतो आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन स्टार्ट व्हायला लागते. त्या ॲनिमलमध्ये कॉम्पिटिशन लागते, रिसोर्सेससाठी, फूडसाठी असेल, शेल्टरसाठी असेल. आणि मग मात्र त्यांचे जे काही त्यांचा ग्रोथ चालू होते, एक्सपोनेन्शियल फेज चालू होती, तर ती मात्र आता स्टेशनरी फेजकडे जाते. ओके. सो दिस रिझल्ट इन द लॉजिस्टिक ऑर सिग्मॉइडल ग्रोथ. आता लॉजिस्टिक ग्रोथ काय आहे बघ, म्हणजे याच्यामध्ये आता आपण बघितलं की जे एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे तर त्याच्यामध्ये दोनच फेज होत्या. एक लॅग फेज होते, दुसरी लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज म्हटलं आपण त्याला. तसंच लॉजिस्टिक ग्रोथ मध्ये मात्र 3 फेजेस असतात. ओके, 3 फेजेस असतात. सो लॉजिस्टिक ग्रोथ, कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल फॉर लिमिटेड रिसोर्सेस. काय असेल इथे सगळ्यात महत्वाचं? दॅट इज द लिमिटेड रिसोर्सेस. आणि त्या लिमिटेड रिसोर्सेस मिळवण्यासाठी यांच्यामध्ये चालेल ती म्हणजे कॉम्पिटिशन. ओके. आता ही कॉम्पिटिशन जी चालणार आहे, तर ती कॉम्पिटिशन फूडसाठी असेल, शेल्टरसाठी असेल आणि त्यामुळे इथे जे काही नंबर असणार आहे, तर ते वीक होत जाणार आहे. सो ओन्ली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल विल सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस. आणि जे फिट ऑर्गॅनिझम असेल, जे फिट अॅनिमल असेल, तर तेच सर्व्हाइव्ह करू शकतील, तेच रिप्रोड्यूस करू शकतील. सो इन नेचर, अ गिवन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट अ मॅक्झिमम पॉसिबल नंबर. सो बियॉन्ड इज नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. आणि एका पर्टिक्युलर नंबर साठी ते पॉसिबल असेल, तिथपर्यंत ग्रोथ होईल. पण त्याच्यानंतर मात्र रिसोर्सेस कमी असल्यामुळे इथून पुढे नंबर ग्रो नाही होणार. सो लेट अस कॉल दिस लिमिट ॲज अ नेचर कॅरिंग कपॅसिटी. आणि त्याच लिमिटला म्हटलं जातं दॅट इज द कॅरिंग कपॅसिटी, के, फॉर द पेसिस इन द हॅबिटॅट. आणि याचा जर आपण ग्राफ जर बघितला तर तो येतो लॉजिस्टिक ग्रोथ कर्व किंवा त्यालाच म्हटलं तर सिग्मॉइडल ग्रोथ कर्व. याच्यामध्ये 3 फेजेस असतात. फर्स्ट फेज इज द लॅग फेज, सेकंड फेज इज द लॉग ऑर एक्सपोनेन्शियल फेज. आणि नंतर जेव्हा स्पेसिस वाढल्यामुळे, पॉप्युलेशन वाढल्यामुळे तिथे कॉम्पिटिशन तयार होते आणि कॉम्पिटिशन तयार झाल्यामुळे जे फिटेस्ट ऑर्गॅनिझम असतात तर ते सर्व्हाइव्ह करू शकतात. जे अनफिट आहे तर त्यांना नेचरमधून एक्सक्लूड केलं जातं. आणि अशा वेळेत जी काही पॉप्युलेशन आहे तर ते स्टेशनरी होऊन जातं आणि त्याला म्हटलं तर स्टेशनरी फेज. सो डिमिनायझिंग द ग्रोथ फेज. ओके. सो या 3 फेज मध्ये चालते. फर्स्ट वन इज द लॉग फेज, सेकंड वन इज द लॅग फेज, फर्स्ट वन इज द लॅग फेज, सेकंड वन इज द लॉग फेज ऑर एक्सपोनेन्शियल फेज अँड थर्ड वन इज द स्टेशनरी फेज. ओके. तर या 3 फेज मध्ये हे पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे तर ती चालू असते. आणि यालाच म्हटलं तर सिग्मॉइडल ग्रोथ कर्व ऑर लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. सो अ पॉप्युलेशन growing in the habitat with limited resources shows initially a log phase. जेव्हा इनिशियली काय होतं तर ऑर्गॅनिझमचा नंबर कमी असतो, लिमिटेड रिसोर्सेस नसतात आणि त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ जी आहे तर ती फास्ट स्लो असते, नंतर ती फास्ट होते. सो फॉलोड बाय फेजेस ऑफ ऍक्सेलरेशन अँड डिक्लरेशन अँड फायनली द असिम्प्टोमॅटिक. सो सुरुवातीला कमी असते, नंतर परत वाढते आणि परत नंतर काय होते स्टेबल होऊन जाते. सो when the population density reaches the carrying capacity, plot of population density in relation to time, so result the sigmoidal curve. कुठला कर्व येतो तर sigmoid curve येतो. So this type of population growth is called as a Verhulst-Peer logistic growth. So Verhulst and Peer हे दोन सायंटिस्टनी हे लॉजिस्टिक ग्रोथ कर्व जो आहे तर तो डिस्कवर केला होता.
So since resources for growth for most animal population are finite and become limiting sooner or later, the logistic growth model is considered a more realistic model. ओके, सो एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व जो आहे तर तो मोर रिअलिस्टिक वाटत नाही. मात्र जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आहे किंवा सिग्मॉडल ग्रोथ कर्व आहे, ओके, लॉजिस्टिक किंवा सिग्मॉडल जो आहे तर तो जास्त रिअलिस्टिक वाटतो. एक्सपोनेन्शियल ग्रोथ जो आहे तर तो मात्र रिअलिस्टिक वाटत नाही. सो गॅदर फ्रॉम सेन्सस डाटा द पॉप्युलेशन फिगर फॉर इंडिया फ्रॉम द लास्ट 100 years, प्लॉट देन अँड चेक द ग्रोथ पॅटर्न इज एव्हिडंट. हे तुम्हाला इंटरनेट माय फ्रेंड वरती चेक करायचंय. त्याच्यावरती काही क्वेश्चन विचारत नाही, त्याच्यामुळे आपण ते काही एवढं डिस्कस करत नाही. डोंट वरी. सो पुढे, अंडर अ पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन प्रेशर ऑर्गॅनिझम इव्हॉल्व टुवर्ड द मोस्ट इफिशियंट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी. सो जेव्हा सिलेक्शन प्रेशर असतो तर तेव्हा मोस्ट इफिशियंट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी यूज केली जाते. सो सम प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल साइज ऑफ स्प्रिंग लाईक oyster, pelagic fishes. So while others produce a small number of large size offspring, birds and mammals. काही जे असतात तर ते स्मॉल साईज मध्ये जास्त ऑफस्प्रिंगला जन्म देतात आणि काही जे असतात त्यांची साईज, ऑफस्प्रिंगची साईज जर लार्ज असेल तर त्यांचा नंबर मात्र कमी असतो. नेक्स्ट आहे दॅट इज द पॉप्युलेशन इंट्रॅक्शन. खूप महत्वाचा पॉइंट या चॅप्टर मधला. ओके, पॉप्युलेशन इंट्रॅक्शन. सो देर इज नो नॅचरल हॅबिटॅट विच हॅज ओनली वन स्पेसिस ऑर अॅनिमल्स ऑर प्लांट. कुठल्याही एका स्पेसिस साठी नेचरल हॅबिटॅट अवेलेबल नाहीये. ना एका स्पेसिस साठी आहे, ना एका अॅनिमल साठी आहे, ना प्लांट साठी आहे. सो फॉर एनी स्पेसिस द मिनिमम रिक्वायरमेंट of other species as a food. So even a plant species which has photosynthetic abilities cannot survive alone. So it needs soil microbes to break down the organic matter in the soil and release the inorganic nutrient. सो काय, तर प्लांट सुद्धा एकटा जगू नाही शकत, तर त्याला ग्रो करण्यासाठी सॉइल मायक्रोबची गरज असते. त्याच पद्धतीनं नेचरमध्ये कधीच एकट्या स्पेसिससाठी नेचर अवेलेबल नाहीये, कुठलंच हॅबिटॅट अवेलेबल नाहीये. आणि त्यामुळे यांच्यामध्ये काय होतं तर कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे, इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. सो इट इज ऑबियस दॅट इन नेचर animal, plant, microbe do not and cannot live in isolation to interact in myriad ways to form a biological community. आणि काय होतं जेव्हा खूप साऱ्या स्पेसिस एकत्र येतात तर ते कम्युनिटी फॉर्म करतात. सो इंट्रॅक्शन मे बी इंट्रा स्पेसिफिक, आणि त्याच्यामध्ये जे इंट्रॅक्शन असतं तर ते दोन प्रकारचं असू शकतं. एक तर असू शकतं इंट्रा स्पेसिफिक. इंट्रा इंट्रा मीन्स विदिन, स्पेसिफिक जे एकाच स्पेसिसच्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये, म्हणजे बघा, एक्झिस्टिंग बिटवीन द ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम पॉप्युलेशन. एकाच पॉप्युलेशनच्या इंडिव्हिज्युअल मध्ये जेव्हा इंट्रॅक्शन असतं तर त्याला म्हटलं जातं इंट्रा स्पेसिफिक इंट्रॅक्शन. आणि इंटर इंटर मीन्स बिटवीन, स्पेसिफिक म्हणजे स्पेसिस, म्हणजे दोन स्पेसिस मध्ये असलेलं इंटरॅक्शन. सो सेकंड वन इज द इंटर स्पेसिफिक, दॅट मीन्स द बिटवीन द मेंबर ऑफ डिफरंट स्पेसिस. दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये असलेलं इंटरॅक्शन. सो द इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन आकर बिटवीन द मिनिमम टू ऑर्गॅनिझम, प्लांट्स, एनिमल्स, or plants and animals, plant and plant, plants and animals, animal and animals. So अशा इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन असू शकतात. सो सच इंटरॅक्शन मे बी क्लासिफाईड ॲज अ 4 टाईप. 4 टाईप मध्ये असे इंटरॅक्शन आपण स्टडी करतो. सो त्यामध्ये आहे न्यूट्रॅलिझम. न्यूट्रॅलिझम म्हणजे दोघांनाही फायदा नाही. ओके. निगेटिव्ह, दॅट इज द हार्मफुल इंटरॅक्शन. देन पॉझिटिव्ह, दॅट इज द बेनिफिशियल इंटरॅक्शन. आणि बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरॅक्शन, जे पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. So even in a simplest community, many interaction exist. Not all may be easily seen. खूप सारे इंटरॅक्शन आपल्याला कळतच नाही, पण आहेत त्यांच्यामध्ये. सो इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन अराइज फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ टू डिफरंट स्पेसिस. आता दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये असलेले जे इंटरॅक्शन आहे. सो दीज इंटरॅक्शन कुल बी बेनिफिशियल, डेट्रिमेंटल और न्यूट्रल, म्हणजे त्याच्यामध्ये हार्म पण नसेल आणि बेनिफिट पण असेल. or to one of the species or both. एकाला साठी फायदा असेल, दुसऱ्यासाठी नसेल.
सो त्याच्यासाठी आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट खूप महत्वाचा आहे तुमचा. हा चार्ट जो आहे तर तो सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने, नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि इव्हन स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्वाचा आहे. खूप सोपा आहे. समजून सांगतो. या चार्टमध्येच आपण सगळं डिस्कस करणार आहे. इथून पुढचा चॅप्टर सगळा जो आहे तर तो या चार्टवरती डिपेंड आहे. पहिला आहे बघा न्यूट्रलिझम. न्यूट्रलिझम म्हणजे नो सिग्निफिकंट इफेक्ट. आता न्यूट्रलिझम म्हणजे काय बघा, तर काय तर झिरो झिरो इंटरॅक्शन म्हणजे कुणाला फायदा नाही आणि कुणाला तोटा नाही. ओके, दोघांनाही फायदा नाही, दोघांनाही तोटा नाही. ओके, असं जर इंटरॅक्शन असेल, कोणाला फायदा नाही, कोणाला तोटा नाही, तर त्याला म्हणायचं न्यूट्रलायझेशन. ओके, न्यूट्रलायझेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निगेटिव्ह इंटरॅक्शन. आता निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे तोटा. ओके, बघा याच्यामध्ये कॉम्पिटिशन, डायरेक्ट इंटरफरन्स टाईप म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये दोन टायगर जे तर एकमेकांच्या समोर आले. आता ते काय करायला लागले, दोघं पण फाईट करायला लागले म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन करायला लागले. आता पहिल्या टायगरनी दुसऱ्या टायगरला चावलं, दुसरा टायगर पण शांत बसणार नाही, त्याने पण पहिल्याला चावलं, तर दोघांना पण हार्म झाला. दोघांच्या बॉडीवरती जखमा झाल्या. आता दोघांच्या बॉडीवरती जखमा झाल्या म्हणजे दोघांचाही तोटा झाला, दोघांचाही लॉस झाला आणि म्हणून कॉम्पिटिशनला काय केलं जातं तर निगेटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन म्हटलं जातं. दोघांचा पण लॉस आहे. देन दुसरा आहे कॉम्पिटिशन रिसोर्सेस बाय टाईप. तर कॉम्पिटिशन कशासाठी? रिसोर्सेससाठी. काय केलं? फॉर एक्झाम्पल दोन एक फूड आहे घरामध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचं एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. दोन भाऊ बहीण आहे आणि घरामध्ये दोन भाकरी आहे. दोघंही सोबत जेवायला बसले. दोघांनी अगोदर अर्धी अर्धी भाकरी घेतली. आता पहिल्याला वाटलं की मी जर लवकर जेवलो, जास्त खाल्लं तर मला जास्त मिळेल. दुसऱ्यालाही असं वाटायला लागलं. मग आता काय करायला लागले, दोघं पण जी भाकरी होती तर ती आता फास्ट फास्ट खायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांनी संपून टाकलं. मग त्याच्यामुळे काय झालं, दोघांनाही जेवढं पाहिजे होतं तर तेवढं मिळालं नाही आणि नंतर दोघांनी पण व्यवस्थित ते प्लॅनिंग करून न खाल्ल्यामुळे जे होईल तर दोघांचाही लॉस होईल. संध्याकाळी दोघांनाही खायला मिळणार नाही. ओके, सो जसं नेचरमध्ये फूड बाबतीत होतं, जसं की एखाद्या इकोसिस्टीम मध्ये जर फूड असेल, जर त्या सगळ्यांनी जर फक्त ते ओरबडण्याचा प्रयत्न केला तर ते रिसोर्सेस संपून जातात आणि त्या रिसोर्सेस वरती डिपेंड असलेल्या सगळ्या स्पेसिस मरतात. म्हणजेच काय, इथे सुद्धा काय कॉम्पिटिशन म्हटलं की निगेटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन लक्षात ठेवायचं. काय कॉम्पिटिशन असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन म्हणजे दोघांचाही लॉस. त्याच्यामुळे कोणासोबत कॉम्पिटिशन करू नका. कॉम्पिटिशन हेल्दी असलं पाहिजे. बाबा तुला एखादा टॉपिक येत नाही, मी तुला शिकवतो. जो तुला येतो तो मला शिकव. कॉम्पिटिशन नाही. ओके, दोघांनाही फायदा असेल तर याला म्हणायचं सिम्बायोसिस, म्युच्युअलिझम. जे तुला येतं ते तू मला शिकव, जे मला मला येतं ते मी तुला शिकवतो. दोघांचाही फायदा होईल. ओके, बट कॉम्पिटिशन केल्याने काय होतं, हा मला जे येतं मी त्याला सांगणार नाही आणि त्याला जे येतं तो मला सांगणार नाही. दोघांचाही लॉस आहे. ओके, सो कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर दुसरं आहे दॅट इज द अमेन्सॅलिझम. अमेन्सॅलिझम म्हणजे काय, तर एकाचा तोटा दुसऱ्याचा फायदाही नाही तोटाही नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, अ, आपण चालता चालता एखाद्या झाडाचं पान तोडतो. आता पान तोडल्याने आपल्याला काही फायदा होणार आहे का? नाही होणार. पण त्या झाडाचं तर नुकसान झालंय ना, त्याचं एक पान गेलंय. त्याचं पान गेलं म्हणजे त्याच्यामध्ये मिलियन ऑफ क्लोरोप्लास्ट लॉस झाले. जिथे त्याचा फोटोसिंथेसिस होणार होतं ते लॉस झालं, ते कमी झालं. म्हणजे त्याचा तोटा झालाय, आपला फायदाही नाही, तोटाही नाही. जेव्हा असं इंटरॅक्शन असेल, तर त्याला म्हणायचं अमेन्सॅलिझम. त्याला काय म्हणायचं? अमेन्सॅलिझम. देन नेक्स्ट आहे दॅट इज द पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. आतापर्यंत बघितलं आपण निगेटिव्ह इंटरॅक्शन. आता बघतोय पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. पॉझिटिव्ह म्हणजे फायदा. मग जर दोघांचाही फायदा होत असेल, दॅट इज द सिम्बायोसिस, म्युच्युअलिझम. सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझम बघा, मी खूप छान क्लासमध्ये एक्झाम्पल सांगत असतो, की बाबा तुम्ही घरामध्ये का राहता? किंवा घरचे तुम्हाला घरात का ठेवतात? कारण घरच्यांना वाटतं, की म्हातारपणी काहीतरी सांभाळतील. तुम्ही घरात का राहता? कारण 2 वेळचं मिळतंय. दोघांनाही फायदा आहे. दोघांनाही फायदा आहे ना. सो जेव्हा दोघांनाही फायदा असतो, तेव्हा ते एकत्र राहतात. म्हणजे म्युच्युअलिझम. किंवा बघा तुमचा एखादा फ्रेंड असेल, तुम्ही असाल. ए एकदा पार्टीला गेलात, एकदा त्याने बिल दिलं. दुसऱ्यांदा पार्टीला गेलात, तुम्ही बिल दिलं. तशी फ्रेंडशिप टिकते. पण दरवेळेस तुम्ही दोघंही जेवायला जाताय हॉटेलमध्ये आणि प्रत्येक वेळेस जर तुम्हालाच बिल द्यावं लागत असेल, तर नेक्स्ट टाईम तुम्ही त्याला घेऊन जाल का रे? नाही जाणार ना. मग अशा वेळेस जेव्हा दोघांनाही फायद्याचं असतं, दोघांचाही खर्च होत असतो, दोघांना बेनिफिशियल असतं, दोघंही एकमेकांना समजून घेतात, तेव्हा असतं सिम्बायोसिस म्युच्युअलिझम.
ओके, त्याला सिम्बायोसिस म्हटलं जातं किंवा म्युच्युअलिझम म्हटलं जातं. आणि म्युच्युअलिझम मध्ये किंवा सिम्बायोसिस मध्ये दोघांनाही बेनिफिट असतो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इंटरॅक्शन असतं, दोघांनाही बेनिफिट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द कमेन्सॅलिझम. कमेन्सॅलिझम म्हणजे काय? तर एका स्पेसिसचा फायदा दुसऱ्याचा फायदाही नाही तोटाही नाही. एकाचा फायदा दुसऱ्याचा फायदाही नाही तोटाही नाही. निगेटिव्ह. एकाचा फायदा आहे दुसऱ्याचा फायदाही नाही तोटाही नाही. मग त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं कमेन्सॅलिझम. ओके, एकाचा फायदा दुसऱ्याचा फायदाही नाही तोटाही नाही, त्याला म्हणायचं कमेन्सॅलिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोटो कॉपरेशन. प्रोटो कॉपरेशन म्हणजे काय? तर एका दोघांचाही फायदा. ओके, प्रोटो कॉपरेशन म्हणजे दोघं पण एकमेकांना मदत करतात. ओके, तर त्याला म्हणायचं प्रोटो कॉपरेशन. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपल्या घरा शेजारी गाया वगैरे असतात आणि त्याच्यावरती टिक असतात. ओके, आणि कावळा काय करतो? कावळा जवळ आल्यानंतर त्या गायीच्या अंगावरती असलेले जे टीक आहे, गोचिडे आहेत, तर त्याला खातो. आता त्याच्यामध्ये काय होतं? तर गायीला पण फायदा होतोय, कावळ्याला पण फायदा होतोय. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर त्याच्यामध्ये जर आपण गोचिड जर बघितलं तर त्याचा जीव जातोय. मग गोचिड आणि कावळ्यामध्ये असेल तर ते असेल काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन. ठीक आहे, त्याला पॅरासिटिझम म्हटलं जातं. ओके, किंवा प्रिडिशम म्हटलं जातं. पण जेव्हा कावळा आणि गोचिड जो आहे तर त्याच्यामध्ये प्रिडेशन असतं. मात्र गाय आणि कावळ्यामध्ये जर म्हटलं तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, दॅट इज द प्रोटो कॉपरेशन. दोघंही एकमेकांना मदत करतात. ओके. आता दोन्ही पण एका पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन जर असेल म्हणजे एकाचा फायदा दुसऱ्याचा तोटा, मग प्रिडेशन आणि पॅरासिटिझम एक असतं. म्हणजे बघा, सपोज एखादं आंब्याचं झाड आहे किंवा एखादं निमचं झाड आहे आणि त्याच्यावरती दुसरं एक कसकोट किंवा घासाचं, सिम्पली सगळ्यांच्या शेतामध्ये असतं, घास असतो सगळ्यांकडे, अल्फाल्फा म्हटलं जातं त्याला. घास जे आहे तर त्याच्यावरती अमरवेल वाढतो बघा, अमरवेल. आता कसकुटा म्हणजे अमरवेल. आता कसकुटा जो वाढलाय तर तो त्या घासाला असा पिळा देतो आणि त्याच्या होस्टोरिया जे आहे तर त्या घासाच्या आतमध्ये इन्सर्ट करतो जेणेकरून त्याचं फुल मटेरियल काढतो. त्या अमरवेल जो आहे तर तो पॅरासाइट प्लांट आहे. तो स्वतःचं फूड मटेरियल स्वतः नाही बनवत, घासाकडून तो फूड घेतो. याच्यामध्ये काय होतंय तर कसकुटाचा फायदा होतोय. मात्र घास जे आहे तर त्याचा लॉस होतोय. पण इथे एक लक्षात ठेवायचं, जो होस्ट ऑर्गॅनिझम असतो, जो स्वतःचा फूड मटेरियल स्वतः बनवतो, ज्याचा लॉस होणार आहे, तर त्या ऑर्गॅनिझमची डेथ होत नाही. किंवा सिम्पली गाय आणि गोचिड. गायीवरती गोचिड जगतोय. स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवत नाही, गायीच्या शरीरातून घेतो. मग आता जो गोचिड आहे तर त्याचा फायदा होतो, गायीचा लॉस होतोय, मात्र गायीची डेथ नाही होत. लक्षात ठेवा, गायीची काय होत नाही? डेथ होत नाही किंवा घासाची इथे डेथ होत नाही. सो असं जेव्हा रिलेशन असेल तर त्याला म्हटलं जातं पॅरासिटिझम. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन असतं, मात्र ज्याचा लॉस होतो त्याची डेथ नाही होत. ओके. आणि दुसरं आहे दॅट इज द प्रिडेशन. प्रिडेशन म्हणजे काय? बघा, सपोज एक टायगर आहे आणि दुसरं हरिण आहे. आता टायगरनी हरणाला मारलं आणि त्याला खाल्लं. फायदा कुणाचा झाला? टायगरचा. पण हरणाचा जीव गेलाय ना. सो जेव्हा ज्याचा लॉस होतो तर त्याचा लॉस म्हणजे डायरेक्ट डेथ होते. सो जेव्हा एकाची डेथ आणि दुसऱ्याचा फायदा असेल, सो त्याला म्हटलं जातं प्रिडेशन. ओके. प्रे आणि प्रिडेटर. ओके. प्रेची डेथ, प्रिडेटरचा फायदा. सो जेव्हा एकाचा फायदा दुसऱ्याचा लॉस, मात्र ज्याचा लॉस झाला त्याची डेथ, सो त्याला म्हणायचं प्रिडेशन. ओके. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन. सो हा चार्ट जर तुम्हाला समजला, पुढचा सगळा चॅप्टर समजला. आणि आजच सांगून टाकतो, सीईटीला, नीटला आणि स्टेट बोर्डला त्याच्यावरती एक क्वेश्चन कंपल्सरी असेल. ओके, सीईटीला एक क्वेश्चन, नीटला एक क्वेश्चन आणि स्टेट बोर्डला सुद्धा एक क्वेश्चन. मात्र एक क्वेश्चन जो असणार आहे तर तो 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन असणार आहे, मोठा क्वेश्चन इथे बनत नाही. ओके, लक्षात ठेवा स्टेट बोर्डसाठी. सो द व्हेरियस टाइप ऑफ इंट्रॅक्शन आर क्लासिफाईड as per the nature of this interaction of both one or both the species. So both the species are benefited in mutualism and both are harm in the competition. दोघांमध्ये फायदा कधी होतो? म्युच्युअलिझम मध्ये, आणि दोघांनाही तोटा कधी होतो? कॉम्पिटिशन मध्ये. इन पॅरासिटिझम अँड प्रिडेशन ओनली वन स्पेसिस बेनिफिट, पॅरासाइट अँड प्रिडेटर जो आहे तर त्यांना काय होतं तर फायदा होतो, एकच स्पेसिसला फायदा होतो. द इंटरॅक्शन ऑफ द डिटर्मिनल टू द अदर स्पेसिस, होस्ट आणि प्रे, या दोघांचंही काय होतं? लॉस होतं.
The interaction where one species is benefited and other is neither benefited nor harm is called as a commensalism. एकाला फायदा, दुसऱ्याला फायदाही नाही, तोटा नाही. सो त्याला म्हणायचं commensalism. And amensalism, that means one species is harmed whereas other species unaffected. एकाला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही, मात्र एकाला हार्म होतो. सो त्याला म्हटलं जातं अमेन्सॅलिझम. तर त्यातलं जे काही आहे, तर काही टर्मिनॉलॉजी जे आहे तर त्या डिटेलमध्ये बघायच्या आहेत विथ एक्झाम्पल. सो त्यात आहे पहिलं आहे दॅट इज द मिचवालिझम. ओके, मिचवालिझमचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे तर ते आहे नायट्रोजन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. बघा, इन इंटरॅक्शन ऑफ ऑब्लिगेटरी अँड इंटरडिपेंडंट, हे इंटरॅक्शन कसं असेल, ऑब्लिगेटरी असेल, इंटरडिपेंडंट असेल. सो इट बेनिफिट बोथ द स्पेसिस. सो लायकेन जे आहे, लायकेनला काय म्हणतो आपण, लायकेनचे डेफिनेशन करतानाच करतो ना, इट इज द सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गी अँड फंजाई. सो जेव्हा अल्गल मेंबर दॅट इज द फायकोबियंट आणि फंगल मेंबर दॅट इज द मायकोबियंट जेव्हा सिम्बायोटिकली असोसिएट करतात. आता सिम्बायोटिकली म्हणजे काय, तर दोघांनाही बेनिफिट पाहिजे. जेव्हा फूड मटेरियल अवेलेबल असतं तर तेव्हा काय करतं, मायकोबियंट जो मेंबर आहे तर तो काय करतो, तर तिथल्या रॉक मधून फूड मटेरियल ऍब्सॉर्ब करतो. आणि जेव्हा लाईट असेल, पाणी असेल, तर तेव्हा फायकोबियंट म्हणजे अल्गल मेंबर जो आहे तर तो फोटोसिंथेसिस करून फूड मटेरियल बनवतो. सो दोघांनाही एकमेकांचा फायदा आहे. सो त्याला म्हटलं जातं म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप. मग कुणासोबत आहे, सो म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप आहे फंगस अँड फोटोसिंथेटिक अल्गी और सायनोबॅक्टेरिया. So it is the symbiotic association of algae and fungi. Then the most spectacular and evolutionary fascinating example of mutualism are found in plant animal relationship. प्लांट अॅनिमल रिलेशनशिप सुद्धा दोघांनाही फायद्याचं जे आहे तर ते आहे. जसं की प्लांट नीड अ हेल्प ऑफ अॅनिमल फॉर पॉलिनेटिंग. अॅनिमलची हेल्प काय करतो प्लांट, तर पॉलिनेशन म्हणून घेतो. ओके, देअर फॉलोअर अँड डिसॅपरिंग सीड, सीड डिसॅपेअर करण्यासाठी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी. आणि अॅनिमल ऑब्विसली हॅव टू रिवॉर्डेड इन द फॉर्म ऑफ पोलन अँड नेक्टर. आणि अॅनिमलला काय मिळतंय, पोलन ग्रेन मिळतात किंवा नेक्टर मिळतंय. पॉलिनेटर्सला मिळतात किंवा ज्युसी न्यूट्रिशियस असं फ्रूट मिळतंय सीड डिसॅपेअर्स करणाऱ्या अॅनिमलला. ओके, तर हे सुद्धा आहे. बघा इथे लायकेन मध्ये काही अल्गल मेंबर आहे, काही फंगल मेंबर आहे. ओके, दॅट इज द व्हीटीएस ऑफ लायकेन. त्याच्यानंतर नेक्स्ट जी काही टर्मिनॉलॉजी आहे. सो बट द म्युच्युअलिझम बेनिफिशियल सिस्टीम शुड ऑल्सो बी सेफ गार्डेड अगेन्स्ट चीटर. ओके, आणि म्युच्युअली बेनिफिशियल सिस्टीम जी असते तर ती सेफगार्ड असते अगेन्स्ट द चीटर. फॉर एक्झाम्पल, अॅनिमल दॅट ट्राय टू स्टील नेक्टर विदाउट एडिंग इन पॉलिनेशन. कधी कधी काय होतं, तर काही अॅनिमल जे आहेत तर ते नेक्टर खातात मात्र पॉलिनेशन नाही करत. सो प्लांट अॅनिमल इंटरॅक्शन ऑफ्टेन इन्व्हॉल्व को इव्होल्युशन ऑफ द म्युच्युअलिस्टिक. So that is the evolution of the flower and its pollinator species are tightly linked with one another. आणि जेव्हा फ्लावरच्या शेपमध्ये जेव्हा इव्होल्युशन होत असतं तेव्हाच काही बर्डच्या बीक मध्ये सुद्धा इव्होल्युशन होतं. आणि जर दोघांचं पण जेव्हा सेम इव्होल्युशन होत असेल तर त्या कन्सेप्टला म्हणलं जातं को इव्होल्युशन. ओके, इव्होल्युशनच्या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस, ओरिजिन ऑफ लाईफ या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे काय, तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की दोघांनाही लॉस होतोय. बघा, सो कॉम्पिटिशन इज द टाईप ऑफ इंटरॅक्शन वेअर बोथ द स्पेसिस आर ऍट लॉस. दोन्ही पण स्पेसिसला काय होईल, लॉस होईल. सो टोटली अनरिलेटेड स्पेसिस मे कम्पीट फॉर द सेम रिसोर्सेस. सो इन शालो क्रिक on the west coast of Mumbai, visiting flamingos and resident fish compete for their common food. So the zooplankton, secondly, resources need not always be limiting for competition to occur. सो जे काही रिसोर्सेस आहेत तर त्याच्यावरती कॉम्पिटिशन जनरली होत असते. जे फ्लोमिंगो आहे तर ते, आणि जे तिथे असलेले रेसिडेंट जे काही आहेत, व्हिजिटिंग फ्लोमिंगो असेल आणि तिथले मुंबईचे जे काही शालो क्रिक असेल तर यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन होते फिशच्या संदर्भात. ओके, मुंबई इथं. देन in competition, the feeding efficiency of one species is reduced due to the interference or inhibitory presence of the other species.
इवन इफ रिसोर्सेस फूड अँड स्पेस आर अबंडंट. कधी कधी काय होतं, तर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन इतकी फास्ट वाढलेली असते की जरी पण फूड आणि स्पेस अवेलेबल असेल अबंडंट मध्ये तरी सुद्धा यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं. फॉर एक्झाम्पल, लेपर्ड डू नॉट हंट in close proximity of lion pride. So therefore, competition is best defined as a process in which a fitness of one species is significantly lower in the presence of another species. आणि काय होतं कॉम्पिटिशनच्या वेळेस, तर जेव्हा एका स्पेसिस दुसऱ्या स्पेसिस सोबत कॉम्पिटिशन करते, तर तेव्हा एक स्पेसिस कुठली तरी एक स्पेसिस जी आहे तर तिचं अस्तित्व जे आहे तर ते धोक्यात असतं. ओके. सो बघा इथे को इव्होल्युशनचं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. जसा या फ्लावरचा शेप चेंज होईल तसं या हमिंग बर्ड जे आहे तर या हमिंग बर्डची बीक साईज सुद्धा चेंज होते. सो गॉड्स कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल सो स्टेट दॅट टू क्लोजली रिलेटेड स्पेसिस कम्पिटिंग फॉर द सेम रिसोर्सेस कॅन नॉट को एक्झिस्ट independently and the competitively interfere, one will be emulating eventually. काय होतं, गॉस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगताय, 2 मार्कला प्रश्न विचारलेला होता, हा पीवायक्यू आहे स्टेट बोर्डचा. काय सांगताय की जर दोन क्लोजली रिलेटेड कॉम्पिटिंग स्पेसिस जर असेल तर त्यातल्या एका स्पेसिस त्या नेचर मधून इलिमिनेट होत असते. सो दिस मे बी ट्रू फॉर रिसोर्सेस आर लिमिटिंग बट नॉट अदरवाइज. आणि कधी असतं हे ट्रू, जेव्हा रिसोर्सेस लिमिटिंग असतील. सो इन इंटर स्पेसिफिक कॉम्पिटिशन विथ sufficient resources species facing competition will evolve mechanism that promote coexistence rather than exclusion. आणि जेव्हा रिसोर्सेस सफिशियंट असतात तर तेव्हा हे को एक्झिस्ट करतात, दोघंही सोबत राहतात, एकमेकांना मदत करतात. सो वन सच मेकॅनिझम इज रिसोर्स पार्टिशनिंग. आणि ते काय करतात, तर रिसोर्सला पार्टिशन करून घेतात. सो इफ टू स्पेसेस कम्पीट फॉर द सेम रिसोर्सेस दे कुड अवॉइड कॉम्पिटिशन बाय चूजिंग डिफरंट टाइम फॉर फीडिंग. आणि जेव्हा रिसोर्सेस जास्त असतील तर तेव्हा ते काय करतात, तर डायरेक्ट कॉम्पिटिशन अवॉइड करतात आणि वेगवेगळे टाइम ठरवून घेतात फीडिंग करण्यासाठी. जसं की बेस्ट एक्झाम्पल आपण पार्टिशनिंगचं शिकलो होतो बघा स्पेसिएशन कन्सेप्टमध्ये. दॅट इज द डार्विनियन फिंचेस मध्ये ज्या 15 वेगवेगळ्या प्रकारच्या डार्विनियन फिंचेस तयार झालेल्या होत्या 2 आयलँड वरती. एकाचं नाव होतं गॅलापॅगस आणि दुसऱ्याचं नाव होतं अर्चिपेलागो. हे आयलँड जे नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटच्या ज्या शेजारी जे आहेत तर ते, आणि ते डिस्कवर केले होते डार्विनने. ओके. सो डार्विनिझम मध्ये ते शिकलो होतो. जर तुम्हाला तो आठवत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे, तर तो नक्की बघा. इव्होल्युशन ओरिजिन ऑफ लाईफचा व्हिडिओ स्पेसिएशनचा. ओके. तर बघा, सो लायन स्टँडिंग ओव्हर डेड लेपर्ड रिमूव्हिंग कॉम्पिटिशन. सो इथे डेड झालेला लेपर्ड दिसतोय आणि इथे लायन उभा आहे. ओके. सो अ स्पेसिस हुज डिस्ट्रीब्युशन इज रेस्ट्रिक्टेड टू अ स्मॉल जिओग्राफिकल एरिया बिकॉज of the presence of the competitively superior species is found to expand its range when the competition species is removed. सो काय होतं, तर एखादा डिस्ट्रीब्युशन एरिया जर छोटा असेल, जॉग्राफिकल एरिया छोटा असेल आणि त्याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल सुपिरियर स्पेसिसची, तर त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिंग स्पेसिस जी असते ती रिमूव्ह होत असते. नेक्स्ट आहे दॅट इज द पॅरासिटिझम. नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज द पॅरासिटिझम. आता पॅरासिटिझम काय, तर एकाला फायदा दुसऱ्याला तोटा. So parasitism has evolved in so many taxonomic groups from plants to higher vertebrates. So many parasites have evolved to be host specific. खूप सारे पॅरासाइट जे असतात तर ते होस्ट स्पेसिफिक असतात, म्हणजे त्यांचा पर्टिक्युलर होस्ट असतो. सो दे कॅन पॅरासाइट ओनली अ सिंगल स्पेसिस ऑफ होस्ट इन सच अ वे दॅट बोथ होस्ट अँड द पॅरासाइट टेन टू को इव्हॉल्व. आणि हे दोन्ही पण को इव्हॉल्व होत असतात, दोघं पण सोबत इव्हॉल्व होत असतात अगेन्स्ट इच अदर इन अकॉर्डन्स विथ दिअर लाईफस्टाईल. एंडो पॅरासाइट्स इव्हॉल्ड स्पेशल अडॅप्टेशन. काही पॅरासाइट जे असतात तर ते एंडो पॅरासाइट असतात, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये राहतात. काही असतात एक्टो पॅरासाइट जे बॉडीच्या बाहेर राहतात. सो एंडो पॅरासाइट इव्हॉल्ड स्पेशल अडॅप्टेशन सच ॲज लॉस ऑफ अननेसेसरी सेन्स ऑर्गन. म्हणजे अननेसेसरी सेन्स ऑर्गन जे आहे तर ते लॉस करतात. प्रेझन्स ऑफ ॲडेझिव्ह ऑर्गन ऑर सकर्स इन क्लिंग ऑन दी देअर होस्ट.
लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, हे जे काही कॅरेक्टर आहेत तर हे ते लॉस करू शकतात. ओके. सो इन लाईफ सायकल पॅरासाइट्स आर ऑफ्टेन कॉम्प्लेक्स. पॅरासाइटची जी लाईफ सायकल आहे ते कॉम्प्लेक्स असते, इन्व्हॉल्विंग इंटरमिडिएट होस्ट ऑर वेक्टर. यांच्यामध्ये खूप सारे इंटरमिडिएट होस्ट असतात, वेक्टर म्हणून काम करतात टू फॅसिलिटेट ट्रान्सफर टू द होस्ट. लाईक मलेरिया पॅरासाइट, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, इड अ वेक्टर दॅट इज अ मॉस्किटो. मॉस्किटो अॅनाफिलस मॉस्किटो पाहिजे, ती पण फिमेल, टू स्प्रेड टू अदर होस्ट. स्प्रेड होण्यासाठी दुसऱ्या होस्टला म्हणजे ह्युमनला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी त्या अॅनाफिलस मॉस्किटोची गरज असते. सो द मेजॉरिटी ऑफ द पॅरासाइट हार्म द होस्ट. खूप सारे पॅरासाइट जे आहेत तर ते होस्टला हार्म करतात. सो दे मे रिड्यूस द सर्वायवल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ द होस्ट अँड मे लीड टू द डेथ. आणि काय करतात तर जे काही होस्ट आहे तर त्याच्यामध्ये ग्रोथ करतात. अ, मात्र होस्टची जी आहे तर होस्टला लॉस होतो. त्यांची सर्व्हायव्हलन्स धोक्यात येते, ग्रोथ रिप्रोडक्शन जे आहे तर ते धोक्यात येतं, कधी कधी डेथ पण होऊ शकतो. सो रिड्युसिंग द पॉप्युलेशन डेन्सिटी, होस्टची पॉप्युलेशन डेन्सिटी कमी करतात. सो दे माइट रेंडर द होस्ट मोर व्हर्नरेबल प्रिडेशन बाय मेकिंग फिजिकली वीक. ओके. आणि प्रिडेशन पेक्षा याच्यामध्ये पॅरासाइट काय करतात, पॅरासिटिझम मध्ये काय करतात, तो होस्टला पॅरासिटिकली फिजिओलॉजिकली वीक करतात, फिजिकली वीक करतात. सो पॅरासाइट दॅट फेड ऑन द एक्सटर्नल सरफेस ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम कॉल्ड एज एक्टोपॅरासाइट, जे बाहेरून इम्पॅक्ट करतात, फीड होतात, तर त्यांना म्हटलं जातं एक्टोपॅरासाइट. बाहेर राहतात जनरली, जसं की टिक, जसं गायीच्या अंगावरती गोजीड असतो तर तसं. द मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ दिस ग्रुप ऑन लीस ऑन ह्युमन किंवा टिक ऑन डॉग. ही लीस म्हणजे आपल्या अंगावरती असलेला पिसा किंवा कुत्र्यावरती असलेले गोचिड किंवा टिक. सो मेनी मॅरिंग फिश आर इन्फेस्टेड विथ ectoparacyte कोपेपॉड्स. Cuscuta मी मगाशीच एक्झाम्पल सांगितलं. Cuscuta दॅट इज द अमरवेल. Cuscuta as a parasite plant that is commonly found growing on hedge plant has lost of chlorophyll and leaves in the course of evolution. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल लॉस झालेला आहे, लिव्स लॉस झालेले आहेत. सो इट्स डिराइव्ह इट्स न्यूट्रिशन फ्रॉम द होस्ट प्लांट विच इज पॅरासाइटिस. आणि जे होस्ट प्लांट कडून काय करतात तर ते डायरेक्टली न्यूट्रिशन घेतात. तसंच ब्रूड पॅरासिटिझम एक कन्सेप्ट आहे. ब्रूड पॅरासिटिझम म्हणजे काय? सो इन बर्ड्स is fascinating example. Brood parasitism. So in which a parasitic bird lay its egg in the nest of its host bird. ब्रूड पॅरासिटिझम मध्ये काय केलं जातं तर जनरली पॅरासिटिक बर्ड म्हणून काय करतात तर कोयल हे काय करतं तर इंडियन क्रो जो असतो, कावळा जो असतो, तर त्याच्या घरट्यामध्ये स्वतःचे अंडे घालतं आणि कावळ्याचे अंडे जे आहेत तर ते खाली फोडून टाकतं. कॉम्पिटिशन ओव्हर. आणि तुम्ही ते थ्री इडियट मूवी मध्ये ऐकलं असेल. आणि कोकिळा जे आहे तर ते स्वतःचे अंडे जे आहे तर ते हॅचिंग करत नाही, तर त्याचे अंडे जे आहेत तर क्रो जे आहे, कावळा जो आहे तर तो हॅच करतो. आणि त्यानंतर पिल्लं बाहेर पडल्यानंतर सुद्धा लहानपणी कावळ्याचे पिल्लं आणि कोयलचे पिल्लं इथं ते सारखेच दिसतात बऱ्यापैकी. कावळ्याला वाटतं की आपल्याच पिल्लांनी तो त्याला फीड पण करतो. ओके. सो parasitic bird lay its egg in the nest of the host bird and lets the host bird incubate them. So during the course of evolution, the egg of parasitic bird have evolved to resemble the host egg in size and color to reduce the chances of the host bird detecting the foreign egg and ejecting them from the nest. आणि ते जे काही होस्ट ऑर्गॅनिझम असतो जसं की कावळा आहे तर त्याला कळतच नाही. So egg of parasitic bird that is the Asiatic quail hatch before that its host common Indian crow. बघा इथे फिगर फोटो दिलेला आहे आपल्याला. हा कावळा आहे आणि हे कोयलचं बर्ड आहे. आणि त्याला ते खाऊ घालत आहे. सो क्रो फिडिंग एशियन कोयल हॅचिंग इट्स इन इट्स ओन नेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द प्रिडेशन. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे तर ते आहे प्रिडेशन. So when we think of predator and prey, most probable it is the tiger and the deer that radially come to our mind.
पहिल्यांदा जर शिकार आणि शिकारी जर म्हटलं तर आपल्याला पहिल्या डोक्यात येतं ते म्हणजे टायगर आणि डियर. मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. बट द स्पॅरो इटिंग एनी सीड इज नो लेस अ प्रेडेटर. ओके. जसं की एखाद्या धान्य खाणारी जी चिमणी असते तर ती सुद्धा प्रेडेटर असते. ती सुद्धा प्रेडेशन करते. ओके. सो अल्दो ग्रेझर आर animal eating plants classified as a herbivores, they are not very different from predators. आणि जे अ, गवत खाणारे अॅनिमल असतात तर ते सुद्धा प्रेडेटर असतात. सो प्रेडेटर प्ले मेनी इम्पॉर्टंट रोल. दे कीप प्रे पॉप्युलेशन अंडर कंट्रोल. आणि हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात प्रेडेटर. प्रेचं पॉप्युलेशन जे आहे तर ते कंट्रोल ठेवतात. विदाउट देम प्रे स्पेसिस वुड रीच व्हेरी हाय पॉप्युलेशन डेन्सिटीज अँड कॉज इकोसिस्टम इन्स्टॅबिलिटी. आणि त्याच्यामुळे प्रे जे आहे तर त्यांचा नंबर वाढत नाही आणि इकोसिस्टम जी आहे तर ती बॅलन्स राहते. सो फॉर एक्झाम्पल इन द absence ऑफ फ्रॉग लोक्यूस increase in density and destroy large tract of agriculture land. जर फ्रॉगचा नंबर कमी झाला तर लोक्युस्ट इन्सेक्ट जे आहे तर त्यांचा नंबर वाढेल आणि ते ऍग्रिकल्चर लँडला डॅमेज करतील. सो बायोलॉजिकल कंट्रोल मेथड अडॉप्टेड इन द ऍग्रिकल्चर पेस्ट कंट्रोल आर बेस्ड ऑन द ॲबिलिटी टू प्रिडेटर टू रेग्युलेट प्रे पॉप्युलेशन. आणि त्याच्यामुळे काय केलं जातं तर प्रिडेटर जे आहे तर त्यांचा नंबर वाढवला जातो जेणेकरून प्रेचा नंबर कमी होईल. सो प्रिडेटर ऑल्सो हेल्प इन द मेंटेनिंग द स्पेसिस डायव्हर्सिटी इन अ कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये पेसेस डायव्हर्सिटी ठेवण्यासाठी सुद्धा प्रेडेटर खूप महत्वाचा रोल प्ले करतात. सो बाय रिड्युसिंग द इंटेन्सिटी ऑफ कॉम्पिटिशन अमॉंग द कॉम्पिटिटिंग प्रे स्पेसेस. ते काय करतात कॉम्पिटिशन अवॉइड करतात प्रे स्पेसेस मध्ये. सो वेन सर्टन एक्झॉटिक स्पेसेस आर इंट्रोड्यूस ऍक्सिडेंटली or intentionally into a new geographical area, they become invasive and start spreading rapidly due to the absence of natural predator. खूप सारे आहेत इन्व्हॅझिव्ह स्पेसेस म्हणजे दुसरीकडून आलेल्या आपल्या इथल्या कुठल्याही प्रेडेटरला माहिती नाही ते खायचंय की नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा नंबर खूप जास्त वाढतो. कारण त्यांना नॅचरल प्रेडेटर नसतो. जसं की झेब्रा मसल्स इन द इंटरटायडल झोन ऑफ नॉर्थ अमेरिका किंवा आपल्याकडे असलेलं एवढं लांबचं उदाहरण देण्यापेक्षा आपलं एक्झाम्पल देऊ. लँटेना कॅमेरा किंवा त्याला आपण घाईपत म्हणतो किंवा घाणेरी म्हणतो. ऍक्च्युली हे बाहेरून आलंय आपल्याकडे इन्व्हॅझिव्ह स्पेसिस म्हणून वाढलंय. आपल्या इथल्या खूप साऱ्या प्रेडेटरला माहितीच नाही का ते खायचंय किंवा त्याच्यातून खूप सारा स्मेल येतो आणि त्याच्यामुळे कुठलेही ग्रेझिंग अॅनिमल जे आहेत हर्बिव्होर जे आहे तर ते त्याला खात नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा नंबर जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. ओके. सो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. If a predator overexploit its prey, then the prey might become extinct, and following it, the predator will also become extinct for lack of food. काय होईल जर प्रेडेटरने खूप जास्त प्रेला खाल्लं तर प्रेचा नंबर संपून जाईल, एक्सटिंक्ट होतील आणि काही दिवसानंतर प्रेडेटर सुद्धा एक्सटिंक्ट होतील फूड न मिळाल्यामुळे. सो दिस इज द रिझन वाय प्रेडेटर इन नेचर्स आर प्रुडंट. आणि त्यामुळे काय असतं तर जनरली ऑपरेटर जे आहे तर ते गरजेपेक्षा जास्त प्रेला नाही खात. सो प्रे स्पेसिस हॅव इव्हॉल्ड व्हेरियस डिफेन्सेस टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ प्रेडेशन. प्रे स्पेसिसला सुद्धा खूप सारे डिफेन्स मेकॅनिझम असतात. सो इट काइंड इव्होल्युशनरी आर्म फ्रेस. सो बेटर कॅमोफ्लॅज काय काय असू शकतो बेटर कॅमोफ्लॅज असू शकतो फॉर कॅन्सलमेंट. Then faster speed for escape or for the prey, and the predator has counter this by its own means. किंवा पळून जाणं फास्ट स्पीड. सम स्पेसिस ऑफ इन्सेक्ट अँड फ्रॉग आर क्रिप्टिकली कलर्ड दॅट इज द कॅमोफ्लॉज टू अवॉइड बिंग डिटेक्टेड इझिली. सो खूप सारे इन्सेक्ट जे आहेत तर त्यांच्यामध्ये कॅमोफ्लॅज नेचर असतं जे बॅकग्राऊंड सोबत मॅच करून घेतात. द मोनार्च बटरफ्लाय जे असतात हायली डिस्टेसफुल to its predator bird because the special chemical present in its body. So, interestingly, the butterfly acquire his chemical during the caterpillar stage by feeding on a poisonous weed. काय करतात हे अडल्ट मेनाच बटरफ्लाय आणि हे खूप सारे कलर पॅटर्न मध्ये असतो. खूप सारे केमिकल तो बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतो पॉयझनस वीड खाऊन कॅटरपिलर स्टेज मध्ये असताना जेणेकरून तो वाचू शकेल. फॉर प्लांट्स हर्बिव्होर्स आर द प्रेडेटर्स. प्लांटसाठी हर्बिव्होर जे आहेत ते प्रेडेटर असतात. सो प्लांट देअर फोर हॅव इव्हॉल्ड व्हरायटी ऑफ
मॉर्फॉलॉजिकल अँड केमिकल डिफरन्सेस अगेन्स्ट द हर्बिव्होर. खूप सारे हर्बिव्होर्स साठी प्रोटेक्शन मेकॅनिझम म्हणून केमिकल डिफेन्स मेकॅनिझम किंवा मॉर्फॉलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम तयार करतात. जसे की थॉर्न्स, काटे तयार करतात अकेशिया कॅक्टसमध्ये. आर द मोस्ट कॉमन मॉर्फॉलॉजिकल मीन्स डिफेन्स. डिफेन्स करण्यासाठी थॉर्न्स, काटे असतात, स्पाइन्स असतात. सो मेनी प्लांट प्रोड्यूस अँड स्टोर केमिकल दॅट मेक द हर्बिव्होर सिक. आणि खूप सारे केमिकल तयार करतात ज्याच्यामुळे हर्बिव्होर त्यांना खाल्ल्यानंतर आजारी पडतात आणि त्याच्यामुळे ते परत नेक्स्ट टाइम खात नाही. सो व्हेन केमिकल्स प्रोड्यूस आर इटन, दे इनिबिट फीडिंग or digestion of predator and disturb reproduction or even kill it. काही असे केमिकल आहेत तर ते किल पण करू शकतात. सो कॅलेट्रॉपिस ग्रोईंग इन abundant field produce highly poisonous cardiac glycosides, and that is why you never see any cattle or goat browsing ऑन दिस प्लांट. कॅलोट्रॉपिस म्हणजे आपली रुई. रुईमध्ये खूप सारे काय असतात तर कार्डियाक ग्लायकोसाइड्स असतात, जे पॉयझनस केमिकल आहे. आणि त्याच्यामुळे कुठलेही ग्रेझिंग ॲनिमल जे आहेत, गाया असेल, बैल असेल, म्हशी असतील किंवा शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तर हे त्या प्लांटला खात नाही. सो वाईड व्हरायटी ऑफ केमिकल सबस्टन्स दॅट वी एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्लांट्स ऑन अ कमर्शियल स्केल. आणि हेच आपण प्लांट पासून एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याचा यूज आपल्याला होतो कमर्शियल स्केलमध्ये. जसं की निकोटीन असेल, तंबाखूमध्ये असतं. त्याच्यानंतर कॅफिन असतं कॉफीमध्ये. ट्विनिन ड्रग असतात, ट्रॅचिनिन असतं, ऑपिमोम असतं. सो दोज ऑल आर दी सेकंडरी मेटाबॉलाइट्स प्रोड्यूस बाय देम ऍक्च्युअली ॲज अ डिफेन्स अगेन्स्ट ग्रेज अँड बरोवर्स. बट आपण ते खूप सारी यूज करतो आपल्या मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून. ओके. देन नेक्स्ट आहे दॅट इज द कमेन्सॅलिस. ओके, कमेन्सॅलिझम. So this is the interaction in which one species benefit and other is neither harm or nor benefit. एक स्पेसिस जी आहे तर त्याला फायदा होतो, दुसरा जो आहे तर त्याला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही. जसं की an orchid growing as a epiphyte on the branch of mango tree. इपिफाइट जे आहे तर ते इपिफाइट्स म्हणजे असे प्लांट की जे दुसऱ्या प्लांट वरती ग्रो होतात. सो त्यांना म्हटलं तर इपिफाइट. जसं की मँगो प्लांट वरती ऑर्चिड्स ग्रो होतात. आता ऑर्चिडला तर तिथे सपोर्ट मिळतो, राहण्यासाठी जागा मिळते, मॉइश्चर कंटेंट अवेलेबल होत असलेलं जे बाहेरचं तर ते त्याला घेता येतं. कारण ते त्या प्लांटवरती ग्रो होतात शेल्टरसाठी. मग मँगोला त्याचा काही फायदा नाहीये, काही तोटा नाहीये. सो त्याला म्हटलं तर कमेन्सलिझम. सो विल गेट बेनिफिट अदर while the mango tree drives no benefit. So the cattle, egrate and grazing cattle in close association is the classic example of commensalism. So cattle egrates always forage close to cattle. As a cattle move, they flush out insect that might be difficult for the egrate to find and catch. जिथे गाया चरत असतात तर त्याच ठिकाणी काही बगळे सुद्धा असतात. आणि हे काय करतात, जेव्हा गायीने एखादं प्लांट उपटलं की त्याच्या खाली असलेले जे काही इन्सेक्ट असतात तर ते ते खाऊ शकतात, जे की त्याला नॅचरली कॅच नाही करतात. मग तिथे गायीचा काही फायदा नाही, तोटा नाही आहे. मात्र जे बगळे असतात तर त्यांचा फायदा होतो. सो अनदर एक्झाम्पल ऑफ कमर्शियलिझम इज द इंटरॅक्शन बिटवीन सी अॅनिमोन अँड हॅज स्टिंगिंग टेंटॅकल्स and the clone fish that live among them. सो सी अॅनिमोन बद्दल सुद्धा एक इंटरॅक्शन आहे. त्याचं सुद्धा सी अॅनिमोनचं इंटरॅक्शन होतं त्याच्या स्टिंगिंग टेंटॅकल्स आणि क्लोन फिश बद्दल. द नेक्स्ट आहे दॅट इज द फिश गेट प्रोटेक्शन फ्रॉम द प्रेडेटर्स. त्याच्यामुळे काय होतं तर सी अॅनिमोनमुळे त्यांना प्रोटेक्शन मिळतं, पण त्याच्यामुळे सी अॅनिमोनचा काही फायदा होत नाही. सो वे स्टे अवे फ्रॉम द स्टिंगिंग टेंटॅकल्स. द अॅनिमोन डज नॉट अपियर टू ड्राईव्ह एनी बेनिफिट बाय होस्टिंग द क्लॉफिश. क्लॉफिशला वाचवल्यामुळे त्या सी अॅनिमोनचा काही फायदा होत नाही. बघा हे हे टेंटॅकल्स आहेत आणि इथे हे फिश आहेत, किंवा हे बघा इथे आपल्याला बगळे दिसतात, इथे काय दिसतात, म्हैस आहे इथे आणि इथे बगड्या आहेत. सो म्हशीला काही फायदा नाहीये, मात्र बगड्यांना फायदा होतो. ओके. इथे आपल्याला डू यू नो सेक्शन मध्ये काही डेज दिलेले आहेत, हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो सीईटीला सुद्धा आणि स्टेट बोर्डला सुद्धा. त्यामध्ये आहे वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे, जो आहे 5 जूनला. त्याच्यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन डे, जो असतो 11 जुलैला. देन वर्ल्ड अर्थ डे, जो असतो 22 एप्रिलला. आणि वर्ल्ड ओझोन डे,
जो असतो 16 सप्टेंबरला. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही बायोलॉजीच्या नोट्ससाठी, फ्री नोट्ससाठी जर आपलं बायोकिरण हे ॲप इन्स्टॉल केलेलं नसेल, तर आजच प्ले स्टोअरवरती जाऊन ते इन्स्टॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण 1 जानेवारीला तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. कारण जसं तुम्हाला फायदा होतोय तसं त्यांनाही फायदा झाला पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे कष्ट लागतात, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.